कुठं चाललोय आपण? तर आम्ही चाललोय गावाला. आणि गावाला जाताना पहिल्यांदा नाश्ता करून घेतला, कारण सकाळी सकाळी भुका जोरात लागल्या होत्या. पोरांसाठी शिरा घेतला आणि आमच्यासाठी इथे घेतली गरमागरम चमचमीत मिसळ. नंतर मिसळ खाऊन झाल्यानंतर चहा घेतला आणि ह्यांना चहा नको होता म्हणून त्यांनी 2 घोट पिऊन बघितला आणि चहा नको म्हणून बाहेर येऊन इथं चिक्की खात बसल्यात. नंतर नाश्ताही करून झाल्यानंतर आम्ही निघालो. आणि हा व्हिडिओ मी गावाला येऊन एडिट करते आणि कोंबड्यांचा आवाज बॅकग्राऊंडला कसा येतोय बघा. आणि थोडं पुढं गेल्यानंतर पाऊस चालू झाला आणि इथं सगळ्यांना असा बसून आळस आला या. आणि थोड्या वेळानं तर बाकीची झोपलीच सगळी, पण ह्यांना गाडी चालवायची होती, यांनी काही झोपू शकत नव्हतं. नंतर घेतली मी गाडी चालवायला. मी गाडी चालवायला घेतल्यानंतर सगळ्यांच्या झोपा उडल्या. नंतर आम्ही पोचलो भिळबू घाटावर. इथं आहे भीमाशंकराचं मंदिर. नंतर खरसुंडीत आलो. खरसुंडीत थोडासा बाजार केला, भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या त्या घेतल्या. नंतर खरसुंडीमध्ये वडापाव घेतलं, कारण पाऊस चालू होता बाहेर आणि गरमागरम वडापाव घेतलं आणि खाल्लं. नंतर गेलो आम्ही यांच्या मम्मीच्या मामाच्या इकडं आणि ही आहे यांची पणजी. आणि गप्पा बघा कशा चालल्यात दोघांच्या. नंतर आम्ही निघालो आमच्या घराकडं आणि जाताना मला आमची शाळा दिसली. ही आहे आमची शाळा आणि हे आहे आमचं गाव. आणि आता आम्ही पोचलो घरी आणि गाडीत बसून एवढा वैताग आलता. 2-3 तासाचा प्रवास होता. घरी आलेल्या पहिल्यांदा काळा चहा करून पिली. आणि आम्ही गावाला कशाला आलो हे मी सांगणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये, त्यामुळे नक्की बघा नेक्स्ट व्लॉग.